सानू, ही घे वही आणि हा घे पेन आणि ह्याच्यावरती लिही मी आत्महत्या करतोय म्हणून, आणि जाऊन कुठेतरी आत्महत्या कर. अगं मी खरंच सांगतोय तुला, जा आणि कुठेतरी जाऊन मार. हा तुझा दादा आणि तुझी वहिनी आहे ना, समाजात तुला जगू देणार नाही. तुला माहितीये का सानू, हा सोन्यासारखं स्थळ ग त्यांनी लाथाडून लावलंय. जा आणि जाऊन कुठेतरी मार. तुझं पाप आमच्या घराला नको आहे. माझ्याकडचा पर्याय संपला आता. आत्महत्या कर नाहीतर मर तिकडे. सानू, कुठेही जायचं नाहीयेस तू. सासूबाई हो, काय करताय तुम्ही हे? तुम्ही सानिकावर दबाव आणताय, बळजबरी करताय. तिची सुद्धा त्या घाडगे पाटला बरोबर लग्न करायची अजिबात इच्छा नाही. फक्त तुमच्या दबावामुळे ती मुलगी आज इथे उभी होती. हे बघा, आपण सगळे मिळून काढूया ना काहीतरी मार्ग. पण फक्त समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील म्हणून तुमच्या मुलीचं आयुष्य असं उद्ध्वस्त करू नका. प्लीज प्लीज थांबवा हे सगळं, प्लीज. सानिका, सानिका, अगं रडू नकोस, शांत हो. बस झालं, नको रडूस. हो हो हो, ठीक, रडू नकोस. सानिका, बस झालं आता. उठ, किती वेळ इथे बसून राहणार आहेस? बाजूला हात लावायचा नाही मला. मला तुमच्या खोट्या सहानुभूतीची गरज नाहीये, समजलं? श्रावणी बाळा, सानिका आता प्रचंड मानसिक धक्क्यात आहे म्हणून अशी वागायली. तू तिच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकस. नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. आपण काही झाले तरी सानिकाचं लगीन त्या घाडगे पाटला संकट नाही होऊ द्यायचं. हो, मी तुमच्या बरोबर आहे बाबा. शुभ, तू अचानक घरी कसा आलास? तू तर नोकरी शोधायला गेला होता ना? मला जरा अस्वस्थ वाटलं राहू, तब्येत बरी वाटत नव्हती म्हणून आलो मी. हा जरा ते असं मला. शुभू, अंग तापले, ताप आलाय तुला? ताप वगैरे काही नाहीये, तू नको हायपर हो. हायपर काय नको हो. चल डॉक्टर, मी याला डॉक्टरकडे नेते. चल रे. नको, दवाखान्यात बरं होईन मी. अरे शुभू, अजिबात नाही. तुझ्या तब्येतीच्या बाबतीत मी कुठलाही हलगर्जीपणा करणार नाही. चल आता. श्रावणी ऐक ना, बघ बाहेर गेलो ना परत ओढात आणवील, आणि मी खरं सांगू, आराम केला ना माझा ताप निघून जाईल. ऐक माझं. शुभू, अरे आत्ताच खूप मोठ्या आजारातनं बरा झालायस तू, काळजी वाटते मला तुझी. बरं ठीक आहे, डॉक्टरकडे नाही जायचंय तर मग मी तुला तापाची गोळी देते, ती घ्यायची आणि निमूटपणे आराम करायचं, झोपायचं. चल मी गोळी घेतो. तू बस, मी अंथरूण काढते. मजा आली. घाडगे पाटील, हा. कमाल केली. एवढा मोठा तमाशा करून आलात तुम्ही तिथे? मग काय हे बघा, आपण समजा ठरवलं होतं की नाही तसं केलंय. मी स्वतः तिथं गेलो आणि बरोबर जाळ लावून आलेलो आहे. पुढे काय झालं?
त्या शुभाने हाणला मला मारलं. त्या शुभोनी श्रावणीबद्दल जे काही समज सांगायचं होतं की नाही ते समज सांगितलंय तुम्ही सांगितल्या परमानो. वा 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 घाडगे पाटील, तुमच्या नाटकाला माझ्याकडून 100 आउट ऑफ 100 मार्क्स. धन्यवाद बरं का मॅडम, धन्यवाद. फोन आला. अनुराधा मॅडम शुभूचाई. घ्या भीक मागायला केला असेल, घ्या आणि स्पीकरवर टाका. हॅलो. हॅलो, हा विक्रमराव, मी अनुराधा बोलते. हा बोला. विक्रमराव, लय मोठा अनर्थ झालाय मला माहितीये. शुभ आणि श्रावणी चुकलेत, पण मी तुमची माफी मागतो. नाही माफी बिफी अजिबात मिळणार नाही. माफी नाही म्हणजे नाही. मी तुमच्या पुढे पदर पसरतो हो. भीक मागतो, असं नका करू. तुम्ही माफी मागून काय उपयोग आहे का तवा? तुमच्या त्या कार्ट्यानं शुभूनं माझा अपमान केला, माझ्यावरती हात उचलला आणि तुमची ती लाडकी सुनबाई तिने मी माझा अपमान केला. आणि आता तुमचं म्हणणं आहे एवढं सगळं घडल्यावरती मी तुमच्या पोरीशी लग्न करावं? कोण वाटलो मी तुम्हाला? कोण वाटलो? कोण समजता कोण तुम्ही मला? विक्रमराव, असं नका हो बोलू. शुभ चुकलाय मला माहिती आहे, पण त्याचा राग सानिकावरती नका काढू. माझी पोरगी निष्पाप आहे हो. आता जर लग्न मोडलं ना, तिचं आयुष्य फार उद्ध्वस्त होऊन जाईल. मी तुमच्या पाया पडतो, लग्न मोडू नका. हे बघा, मी मोठ्या मनानं तुमच्या पोरीशी लग्न करायला तयार झालो होतो की नाही? तुम्हाला 1 रुपयाचा खर्च तरी होणार होता का? उलट मी तुमच्या पोरीशी लग्न करून तिचा उद्धारच करणार होतो. राणीसारखी राहिली असती ती माझ्या बरोबर, सुखाचा संसार केला असता. पण तुमची ती लाडकी सुनबाई श्रावणी जळती माझ्यावर, जळती. डूक धरून आहे. दुश्मनी काढली तिने माझ्याबरोबर. आला का ध्यानात तुमच्या? आता त्या घरात मी अजिबात नातं जोडणार नाही. माफ करा मला तुमच्या पोरीशी लग्न करायचं नाही, कळलं का? ठेवा फोन. हो, ऐका की जरा. घाडगे पाटील, कमाल केली तर तुम्ही. बिचारी शुभ्याची आई आता सगळा राग श्रावणीवर काढेल आणि त्याचा बदला घेईल ती श्रावणीकडे. यो डाव आहे की नाही आपण जिंकलेला आहे. आता पुढं काय करायचं तेवढी ऑर्डर द्या. पुढचा डाव असा खेळायचा आहे की तुम्ही जी आग लावलीत ना, त्याचा असा भडका उडाला पाहिजे चांगला. म्हणजे अनुराधा आहे ना, ती आता ह्या सगळ्याला श्रावणीला जबाबदार धरेल आणि मग शुभ्या आणि श्रावणीचं लग्न मोडून टाकेल आणि मग श्रावणीला घराबाहेर हकलून देईल. हॅलो, विक्रम घाडगे पाटील बोलतोय. तुला जे काम सांगणार आहे की नाही ते झालं पाहिजे ताबडतोब, नाही तर तंगड्यात उडून हातात देईन बरं का. श्रावणीला तर ना आता मी सोडणारच नाही.